रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पत्रकार परिषद आहे. माझ्यासोबत शिवाभाऊ नरंगले, राजेश्वरजी हत्ती साहेब पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता नांदेडच्या नवीन मोंढा येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा उमेदवार अविनाश भोशीकर यांच्या प्रचारार्थ इथं होणार आहे. दुपारी 12 वाजता या सभेला या ठिकाणी श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षाचे राज्याचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येणार आहेत. आपण काँग्रेस वर आता टीका केली आहे की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे, काय सर? हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे. काँग्रेसमध्ये असलेले विद्यमान 3 आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष ही सगळी मंडळी भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांचेच ते कट्टर समर्थक आहेत आणि अशोकराव चव्हाणांनी केवळ भाजपचा विजय व्हावा म्हणून या सगळ्या लोकांना काँग्रेसच्या एका आजारी उमेदवारासोबत त्यांना सगळ्यांना ठेवलेलं आहे आणि म्हणून हे सगळं बी टीमचं काम काँग्रेस करत आहे. असली खरी लढाई ही भाजप आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे. तुम्ही म्हणता की ओबीसी समाज नांदेड जिल्ह्यामध्ये 10 लाख मतदान आहे. हो. मग ते मतदान तुम्ही रूपांतर कसं करणार तुमच्याकडे? मी ओबीसीचा स्वतः मी ओबीसीमधून येतो. साहेबांनी मला तिकीट देताना ओबीसी ह्या विषयाचा विचार करून मला तिकीट दिले आणि ओबीसीचा मी केवळ जन्मानं नाही तर मी ओबीसीसाठी लढा लढलेला आहे. मी नरसीला 6 महिन्याखाली श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीचा महामेळावा घेतला होता आणि ओबीसीच्या सगळ्या आंदोलनामध्ये मी सक्रिय राहिलेलो आहे. ओबीसीवर जिथं जिथं हल्ले झाले, ओबीसीवर जिथं जिथं अन्याय झाला तिथं रात्री बेरात्री मी धावून गेलेलो आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचा प्रचंड मोठा पाठिंबा मला त्या ठिकाणी आहे. धन्यवाद.